दीप्स आर्ट पॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मैत्रिणींनो, आजच्या व्लॉगमध्ये आपण खास पावसाळ्यासाठीचा ग्रीन टी किंवा आरोग्यदायी गरम काढा किंवा गरम पेय पाहणार आहोत. तर रेसिपीला सुरुवात करूया. पहिल्यांदी साहित्य पाहूया. 3 कपांच्या मापाचं इथे मी साहित्य सांगणार आहे. ही कापूर तुळस आहे, त्याची एक 7 ते 8 पानं घेऊया. ग्रीन टीमधला प्रत्येक जिन्नस आपण का घालणार आहोत त्याची पण कारणं मी लगेचच तिथे सांगणार आहे. आता पहिल्यांदी तुळशीचं पाहूया. तुळस किंवा बेझिल, मुख्यत्वे पानांमध्ये औषधी गुणधर्म असलेली ही तुळस घसादुखी, डोकंदुखी, सर्दी, ताप किंवा बाकी श्वसनाच्या समस्यांसाठी अगदी उत्तम गुणकारी. आता पुढचा जिन्नस आहे गवती चहा. गवती चहा किंवा लेमन ग्रास. गवती चहा ही एक तृणवर्गीय वनस्पती आहे. थंड वातावरणात चहाला चव आणण्यासाठी या वनस्पतीचा वापर केला जातो. यामधल्या व्होलाटाईल ऑइलचा कफ आणि वात या विकारांवर मुख्यत्वे करून उपयोग केला जातो. गवती चहा या वनस्पतीच्या पानांचा जर काढा करून प्यायला तर घाम येऊन ज्वरनाशक असा या गवती चहाचा उपयोग होतो. पुढचा घटक लवंग. लवंग किंवा क्लोव्ह, कृमीनाशक गुणधर्म असलेली ही लवंग पचनाकरता अतिशय गुणकारी. या लवंगेमध्ये असणाऱ्या व्होलाटाईल ऑइलमध्ये मुख्यत्वे करून युजेनॉल हा घटक आढळून येतो. या युजेनॉलचा उपयोग मुख्यत्वे करून कार्मिनेटिव्ह म्हणजेच वातहारक म्हणून केला जातो. आता पुढचा घटक आहे दालचिनी. सिनॅमन किंवा दालचिनी, काहीशी तिखट गोड उष्ण चव असलेली ही दालचिनी अपचन, खोकला आणि तापामध्ये गुणकारी ठरते. या सिनॅमन किंवा दालचिनीमध्ये सिनॅमन ऑइल नावाचं व्होलाटाईल ऑइल मिळतं, ज्यामध्ये सिनॅमनल्डिहाइड नावाचा मुख्य घटक आढळतो, ज्यामध्ये कीटकनाशक आणि सूज कमी करण्याचे गुणधर्म आढळतात. लवंग आणि दालचिनी हे एकत्र नैसर्गिक डासप्रतिबंधक म्हणून काम करतात. आता पुढचा घटक आहे वेलदोडा आणि मिरी किंवा ब्लॅक पेपर. पुढचा घटक बडीशेप. बडीशेप किंवा फेनेल, या बडीशेपेमध्ये व्होलाटाईल ऑइल आणि फिक्स्ड ऑइल दोन्ही ऑइल असतात. व्होलाटाईल ऑइलमध्ये ॲनेथोल आणि फेनचोन हे घटक मुख्यत्वे करून आढळतात. दोन्ही घटक पचनसंस्थेसाठी कार्मिनेटिव्ह म्हणजेच वातहारक म्हणून अतिशय गुणकारी. आता या बडीशेपेचे अजून आयुर्वेदिक उपयोग म्हणजे उत्तम डायुरेटिक. डायुरेटिक म्हणजे ॲन एजंट विच इन्क्रीजेस फ्लो ऑफ युरिन. आणि डायफोरेटिक. डायफोरेटिक म्हणजे ॲन एजंट विच कॉजेस इन्क्रीज इन स्वेटिंग अँड दस हेल्प्स टू रिड्यूस एलिव्हेटेड बॉडी टेम्परेचर, दॅट इज फीवर. पुढचा घटक आहे ओवा. ओवा किंवा अजोवान. ओवा किंवा अजोवान, अतिशय शार्प अशी चव असलेल्या या ओव्यामध्ये अजोवान ऑइल नावाचं व्होलाटाईल ऑइल मिळतं, ज्याचा मुख्य घटक आहे थायमॉल. त्याचा मुख्य आयुर्वेदिक उपयोग म्हणजे कार्मिनेटिव्ह आणि एक्सपेक्टोरंट. एक्सपेक्टोरंट म्हणजे ॲन एजंट विच हेल्प्स टू एक्सपेल ऑर क्लिअर म्युकस फ्रॉम रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. पुढचा घटक आहे आलं. आलं किंवा जिंजर. आलं हे रायझोम
म्हणजेच मॉडिफाईड अंडरग्राऊंड स्टेम या कॅटेगरीमध्ये येतं. आल्याच्या रसामुळे पोटातला वात कमी होऊन पचनक्रिया सुधारते. जिंजीबेरिन आणि जिंजेरॉल हे 2 आल्यामधले ॲक्टिव्ह कॉम्पोनंट्स आहेत. पुढचा घटक ज्येष्ठमध. ज्येष्ठमध किंवा लिकोरिस. ज्येष्ठमध हे एक मूळ असून त्याची काहीशी गोडसर चव असते. ग्लिसरीझिन हा यातला मुख्य घटक. घसादुखी, खोकल्यासाठी किंवा अल्सर यावर लिकोरिस हे मूळ अतिशय गुणकारी. आता पुढचा घटक आहे लिंबू आणि मध. आता रेसिपीकडे वळूया. हा ग्रीन टी करण्याची एक महत्त्वाची टीप म्हणजे हे सगळे जे घटक आपण आत्ता पाहिले या सर्वांमध्ये व्होलाटाईल ऑइल आहे की जे हवेच्या संपर्कात किंवा जास्त उष्णतेच्या संपर्कात आल्यावर उडून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आता हे 2 कप आपण जे पाणी घेतलं आहे ते पाणी आधी चांगलं उकळून घ्यायचं आहे. पाण्याला चांगली भरपूर उकळी आणायची आहे. आता गॅस बंद करूया आणि आपले सगळे घटक एक एक करत या उकळलेल्या पाण्यात घालूया. तुळस, गवती चहा, बडीशेप, ओवा, लवंग, मिरे, दालचिनी, आलं आणि ज्येष्ठमध. हे सर्व घटक अंगात ऊर्जा निर्माण करणारे आहेत. त्यामुळे अगदी थोड्या प्रमाणातच हे सर्व जिन्नस घालायचे आहेत. आता 5 मिनटं झाकण ठेवून हे असंच ठेवायचं आहे. असं केल्याने व्होलाटाईल ऑइलमधले घटक वाफेबरोबर निघून न जाता पाहू शकता आपल्या चहामध्ये उतरले आहेत. या जिन्नसांचं प्रमाण जास्त झालं तर ॲसिडिटी होण्याची शक्यता असते. त्यामुळे अगदी थोड्या प्रमाणातच आपण हे सर्व जिन्नस घातलेले आहेत. पाहू शकता आपला ग्रीन टी तयार आहे. गाळून घेऊयात. थोडा गोडवाळण्यासाठी मध घालूया. मध आणि लिंबू अगदी ऑप्शनल आहे. पाहू शकता खास पावसाळ्यासाठीचा आपला ग्रीन टी किंवा आरोग्यदायी काढा किंवा गरम पेय तयार आहे. पावसाळ्यात मुख्यत्वे करून घसादुखी, डोकेदुखी, सर्दी, ताप किंवा वातशामक म्हणून देखील हा चहा अगदी गुणकारी. तर अशी होती आपली ही होममेड ग्रीन टीची रेसिपी. भेटूयात लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.